चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते. आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे. त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात. कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात 5वा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी झाल्यानंतर दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुवारीच गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे. गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारी दिनांक 4 जुलै रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी लागेल. 4 जुलै ते 10 जुलै या 7 दिवसात गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकेल. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्त्रीरैरङ्गैस्तुष्टुवान् सस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः.